आज आपण विज्ञानिकचा गुरुत्वाकर्षण या पाठाला सुरुवात करतोय। या पाठामध्ये आपण गुरुत्वाकर्षण गतीचा कसा संबंध असतो हे पाहणार आहोत। गुरुत्वाकर्षण, वर्तुळाकार गती, अभिकेंद्रिकी बल, केपलरचे नियम, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, मुक्त पतन, मुक्तिवेग हे या पाठातील महत्त्वाचे मुद्दे आहेत। स्पष्टीकरण. गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षणाचे बल एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही दोन खगोलीय वस्तूंमध्ये प्रयुक्त होते। गुरुत्वाकर्षणाचा शोध जो आहे तो सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे। ते असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला। सर्व सफरचंदे खालीच क्षितिज लंब दिशेने का पडतात, तिरकी किंवा क्षितिज समान रेषेत आडवी का जात नाही, असे अनेक प्रश्न त्यांना पडले होते। बऱ्याच विचारांती असा निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असेल। या आकर्षण बलाची दिशा केंद्राच्या दिशेला असेल। झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिजलंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिजलंब दिशेने खाली पडते। न्यूटनने विचार केला की जर हे बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होते तर सफरचंदाहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रावर तसेच सूर्य, ग्रह अशा दूर दूरच्या खगोलीय वस्तूंवरही प्रयुक्त होत असेल। बल व गती एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणं आवश्यक असतं। वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल समजावून घेण्यासाठी पुढील प्रयोग करूया। प्रयोग: एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा, दुसरे टोक हातात धरून गोल फिरवा, जेणेकरून दगड एका वर्तुळावरून फिरेल। त्या दगडावर काही बल प्रयुक्त असेल का? निरीक्षण: जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे खेचतो। अर्थातच दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहोत। आपण दोरी सोडून दिली तर दगडावर लावलेले बल संपुष्टात येते। त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो। गोफणीचं उदाहरण आपल्या समोर आहे, कारण ती त्याच्या वेगाची दिशा असते। अनुमान: वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते। या बलास अभिकेंद्री बल म्हणतात। या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते। पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो। ते कसे, हे वरील गुरुत्वाकर्षण व अभिकेंद्री बलावरून स्पष्ट करता येते। मागील कृती, उदाहरण व प्रश्नांचा विचार केल्यास असं लक्षात येते की चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे। हे बल पृथ्वीच प्रयुक्त करत असेल व चंद्रास स्वतःकडे आकर्षित करीत असेल, त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असणार। केपलरचे नियम प्राचीन कालापासून मानव ग्रहांच्या स्थितीचं व गतीचं निरीक्षण करत आलेला आहे। 16व्या शतकापर्यंत ग्रहांची स्थिती व गतीविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली होती। योहानस केपलर या शास्त्रज्ञांनी ती सर्व माहिती अभ्यासली। त्यांनी ग्रहांच्या गतीविषयी 3 नियम मांडले। केपलरचे हे नियम पुढील प्रमाणे आहेत. केपलरचा पहिला नियम: ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो। आकृतीत ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमणाची लंबवर्तुळाकार कक्षा दाखवली असून एस ही सूर्याची स्थिती आहे। केपलरचा दुसरा नियम: ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा
ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. आकृतीत AB व CD ही ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतरे आहेत. आकृतीत मधील AS-CS या सरळ रेषा एका कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापतात. अर्थातच ASB व CSD ही क्षेत्रफळे समान आहेत. केपलरचा तिसरा नियम. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे ग्रहाचा आवर्तकाल हा T असेल व सूर्यापासून त्याचं सरासरी अंतर R असेल तर T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T चा वर्ग बरोबर R चा घन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला T चा वर्ग छेद R चा घन बरोबर K स्थिरांक. केपलरचे हे नियम गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना उपयोगी ठरले. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. केपलरचे नियम लक्षात घेऊन न्यूटनने त्याचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. दोन वस्तूमधील बल जीचं मूल्य आकृतीमध्ये M1 आणि M2 वस्तुमान असलेल्या दोन वस्तू आहेत. D हे त्यांच्यामधील अंतर आहे. या दोन वस्तूमधील गुरुत्वीय आकर्षण बल F हे गणितीय भाषेत खालील प्रमाणे लिहिता येते. F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 छेद D चा वर्ग. म्हणजेच F बरोबर G M1 M2 छेदस्थानी D चा वर्ग. वरील सूत्रावरून असं दिसून येतं की G चं हे मूल्य एकक वस्तुमान असलेल्या व एकमेकापासून एकक अंतरावर स्थित असलेल्या दोन वस्तूमधील गुरुत्वीय बल एवढे आहे. SI एकक प्रणालीमध्ये G चे मूल्य 1 किलोग्राम वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर असलेल्या वस्तूंमधील गुरुत्वीय बलाच्या मूल्या एवढे असते. G चे मूल्य सर्वप्रथम हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने प्रयोग करून मोजले. SI एकक प्रणालीमध्ये G चं मूल्य जे आहे ते 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग पर किलोग्रामचा वर्ग आहे. G हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात. गुरुत्वीय बल F दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वीय बल सुद्धा दुप्पट होईल. तसेच त्या वस्तूमधील अंतर दुप्पट केले तर बल मात्र 1/4 होईल. दोन्ही वस्तू गोलाकृती असतील तर त्यांच्यामधील बल हे त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते व त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी त्यामधील अंतर म्हणून धरली जाते. जर वस्तू गोल व नियमित आकाराच्या नसतील तर बल त्यांच्या वस्तुमान केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत असते व D साठी त्या रेषाखंडाची लांबी घेतली जाते. एक समान वर्तुळाकार गती अभिकेंद्री बलाचे परिमाण. सूर्य व ग्रह यांमधील अभिकेंद्री बल जे ग्रहांच्या परिभ्रमणास कारणीभूत असते ते स्थिर असते व कसे काढले जाते मोजले जाते ते आता पाहूया. समजा एक वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे. या गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्री बल प्रयुक्त होत असते. या वस्तूचं वस्तुमान M, तिच्या कक्षेची त्रिज्या R व तिची चाल V ने दर्शविली तर या बलाचं परिमाण mv चा वर्ग छेद R एवढे असते. हे गणितीय क्रियेद्वारे दाखवता येते. याचप्रमाणे आता जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करत असेल तर त्यावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्री बल F बरोबर mv चा वर्ग छेद R असले पाहिजे. येथे M हे ग्रहाचे वस्तुमान, V ही त्याची चाल आणि R ही ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या म्हणजेच ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर आहे. ग्रहाचा आवर्तीकाल T म्हणजे सूर्याभोवती एक परिक्रमा करण्याचा कालावधी व त्रिज्या वापरून काढू शकतो. सूत्रे
चाल बरोबर कापलेले अंतर छेद त्यासाठी लागलेला काल. परिघ बरोबर 2 पाय आर. केपलरचा तिसरा नियम, टी चा वर्ग डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर चा घन म्हणजे टी चा वर्ग भागिले आर चा घन बरोबर स्थिरांक के. आता आपण ग्रहाची चाल काढूया. ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेले अंतर म्हणजे कक्षेचा परिघ 2 पाय आर. आर म्हणजे कक्षेची त्रिज्या म्हणजे सूर्यापासूनचं अंतर. परिक्रमेसाठी लागलेला काळ बरोबर आवर्त काल बरोबर टी. व्ही बरोबर कक्षेचा परिघ छेद आवर्त काल बरोबर 2 पाय आर भागिले टी. परिणामी बल बरोबर एफ बरोबर एम व्ही चा वर्ग छेदस्थानी आर बरोबर एम कंसामध्ये 2 पाय आर छेदस्थानी टी चा वर्ग भागिले आर. बरोबर 4 टी टी चा वर्ग आर भागिले टी चा वर्ग. यास आर वर्गने गुणल्यास व गुणल्यावर भागल्यावर आपणास काय मिळते? एफ बरोबर 4 टी टी चा वर्ग छेदस्थानी आर वर्ग गुणिले आर चा घन कंसामध्ये टी चा वर्ग कंसाच्या बाहेर आर चा वर्ग आर. केपलरच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे T2 भागिले आर चा घन बरोबर के स्थिर असते म्हणून एफ बरोबर 4 टी टी चा वर्ग भागिले आर चा वर्ग के. पण 4 टी टी चा वर्ग भागिले के बरोबर स्थिर म्हणून एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/r चा वर्ग. यावरून असं स्पष्ट होतं की सूर्य व ग्रह यांमधील अभिकेंद्री बल जे ग्रहांच्या परिभ्रमणास कारणीभूत असतं ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं. हेच ते गुरुत्वीय बल. गुरुत्वीय बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं असा न्यूटनने निष्कर्ष काढला. गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते, परंतु ते संपूर्ण विश्वाचं नियंत्रण करतं व विश्वाचे भवितव्य निश्चित करते. ग्रह, तारे, विश्वातील इतर घटक यांच्या प्रचंड वस्तुमानामुळे हे शक्य होते. सोडवलेली उदाहरणं. महेंद्र व विराट एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसले आहेत. त्यांची वस्तुमाने अनुक्रमे 75 किलोग्राम व 80 किलोग्राम आहेत. त्यांच्यामधील गुरुत्वीय बल किती आहे? दिलेली माहिती. महेंद्रचं वस्तुमान M1 बरोबर 75 किलोग्राम. विराटचे वस्तुमान M2 बरोबर 80 किलोग्राम. जी स्थिरांक 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग भागिले किलोग्रामचा वर्ग. जी स्थिरांक जो आहे आता आपल्याला दिलेला आहे एफ बरोबर गुरुत्वीय बलाचं मूल्य काढायचं आहे न्यूटनच्या सिद्धांतानुसार. एफ बरोबर G(m1 m2 छेद r चा वर्ग बरोबर 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले 75 गुणिले 80 छेदस्थानी 1 चा वर्ग न्यूटन. न्यूटन हे बलाचे एकक आहे. एफ बरोबर 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले 6000 न्यूटन. याला सरळ रूप दिल्यानंतर एफ बरोबर 4.002 गुणिले 10⁻7 न्यूटन. महेंद्र व विराट दरम्यान गुरुत्वीय बल असेल 4.002 गुणिले 10⁻7 न्यूटन इतके असेल. उदाहरण 2 वरील उदाहरणामध्ये महेंद्रचा बाक घर्षणरहित असेल तर विराम अवस्थेपासून सुरू झाल्यावर 1 सेकंदानंतर महेंद्रचा विराटकडे सरकण्याचा वेग किती असेल? तो वेग कालानुसार बदलेल काय व कसा? दिलेली माहिती. महेंद्रवरील प्रयुक्त बल बरोबर 4.002 गुणिले 10⁻7 न्यूटन. महेंद्रचं वस्तुमान M बरोबर 75 किलोग्राम. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार
महेंद्रवरील बलामुळे त्याचे होणारे त्वरण बरोबर ए बरोबर एफ छेद एम. एफ 4.002 गुणिले 10⁻⁷ वस्तुमान आहे 75 भागिले 75. म्हणून एचं मूल्य मिळालंय 5.34 गुणिले 10⁻⁹ मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. वरील उदाहरणामध्ये महेंद्रचा भाग घर्षणरहित असेल तर विरामावस्थेतून सुरू झाल्यावर 1 सेकंदानंतर महेंद्रचा विराटकडे सरकण्याचा वेग किती असेल, तो वेग कालानुसार बदलेल काय व कसा. आता न्यूटनचे पहिले समीकरण वापरून महेंद्रचा 1 सेकंद असणारा वेग काढूया. यामध्ये पहिलं समीकरण जे आहे न्यूटनचं गतिविषयक पहिलं समीकरण आहे v बरोबर u अधिक at. v बरोबर u अधिक at. इथे v हा महेंद्रचा अंतिम वेग आहे. इथं v हा महेंद्रचा अंतिम वेग आहे. सुरुवातीचा वेग u हा महेंद्र बाकावर बसलेला असल्याने 0 आहे. u बरोबर 0 बाक घर्षणरहित आहे असे गृहीत धरल्यास v बरोबर 0 अधिक 5.34 गुणिले 10⁻⁹ गुणिले 1 मीटर प्रति सेकंद. महेंद्रचा 1 सेकंदानंतरचा वेग असणारे 5.34 गुणिले 10⁻⁹ मीटर प्रति सेकंद. हा अतिशय संत वेग आहे व तो देखील घर्षण नसल्यास संभव आहे हे लक्षात आले असेलच. हा वेग त्वरणामुळे वाढत जाईल. तसेच कालानुसार महेंद्र विराटच्या जवळ सरकल्यामुळे अंतर कमी होत राहील. गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार अंतर कमी तर गुरुत्वीय बल वाढत जाईल व त्यामुळे न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे त्वरणही वाढत जाईल. पृथ्वीचं गुरुत्वीय बल पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते. म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचं गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेत सरळ खाली पडते. आपण जेव्हा एखादा दगड क्षितिज लंब दिशेने सरळ वर फेकतो तेव्हा हेच बल त्याला खाली येताना असते व त्याचा वेग कमी करते. सतत प्रयुक्त होत असलेल्या या बलामुळे दगडाचा वेग काही काळाने 0 होतो व त्याच बलामुळे दगड खाली पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो. वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक g आणि पृथ्वीची त्रिज्या r या अक्षराने दर्शवितात. r बरोबर 6.4 गुणिले 10⁻⁷ मीटर. गुरुत्वीय बलावरील सोडवलेली उदाहरणं. मागील उदाहरणातील महेंद्रवरील पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचं परिमाण काढा. दिलेली माहिती. पृथ्वीचं वस्तुमान m1 बरोबर 6 गुणिले 10⁻24 किलोग्रॅम. पृथ्वीची त्रिज्या r बरोबर 6.4 गुणिले 10⁻⁷ मीटर. महेंद्रचे वस्तुमान m2 बरोबर 75 किलोग्रॅम. g बरोबर 6.67 गुणिले 10⁻⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग भागिले किलोग्रामचा वर्ग. गुरुत्वीय बलाच्या सिद्धांताप्रमाणे महेंद्रावरील पृथ्वीचं गुरुत्वीय बल F बरोबर g m1 m2 भागिले r चा वर्ग. F बरोबर 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले 75 गुणिले 6 गुणिले 10⁻24
भागिले 6.4 गुणिले 10⁶ कंसाचा वर्ग न्यूटन. F बरोबर 733 न्यूटन. आता विराम अवस्थेतून सुरू करून पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे उंचीवरून खाली पडत असल्यास 1 सेकंदानंतर महेंद्राचा वेग किती असेल? दिलेली माहिती. महेंद्राचा सुरुवातीचा वेग u बरोबर 0 मीटर प्रति सेकंद, त्याच्यावरील गुरुत्वीय बल F बरोबर 733 न्यूटन, महेंद्रचे वस्तुमान m बरोबर 75 किलोग्रॅम, टी कालावधी 1 सेकंद, महेंद्रचे त्वरण A बरोबर F भागिले m 733 भागिले 75 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग बरोबर 9.77 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग महेंद्रचे त्वरण. न्यूटनच्या पहिल्या समीकरणाप्रमाणे v बरोबर u अधिक at, महेंद्रचा 1 सेकंदानंतरचा वेग v बरोबर 0 अधिक 9.77 गुणिले 1 म्हणजेच v बरोबर 9.77 मीटर प्रति सेकंद. पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. चंद्र व कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात. मात्र त्यांच्या कक्षेतील वेगामुळे ते पृथ्वीवर पडत नाहीत. हा वेग नसता तर ते पृथ्वीवर पडले असते. पृथ्वीचं गुरुत्व त्वरण g. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते. याच नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूंचे त्वरण होते. त्यास पृथ्वीचं गुरुत्व त्वरण म्हणतात. ते g अक्षराने संबोधतात. त्वरण ही एक सदिश राशी आहे. पृथ्वीच्या त्वरणाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजेच क्षितिज लंब दिशेत असते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील g चं मूल्य पृथ्वीच्या केंद्रापासून r अंतर असलेल्या m वस्तुमानाच्या वस्तूवरील गुरुत्वीय बल F व त्या वस्तूचं त्वरण g खालील दाखवल्याप्रमाणे काढता येईल. F बरोबर g m m छेद r चा वर्ग. इथे m हे पृथ्वीचं वस्तुमान आहे. F बरोबर mg, म्हणून mg बरोबर g m m छेदस्थानी r चा वर्ग, g बरोबर gm भागिले r चा वर्ग. येथे जर वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्थिर असेल तर ती r बरोबर r पृथ्वीची त्रिज्या म्हणून g चे मूल्य असेही दाखवता येईल की g बरोबर gm भागिले r चा वर्ग. gm r हे सर्व स्थिरांक आहेत. त्यांची मूल्ये ठेवून g चे मूल्य काढले आहे. म्हणून g बरोबर 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले 6 गुणिले 10⁻24 भागिले कंसामध्ये 6.4 गुणिले 10⁻6 पूर्ण कंसाचा वर्ग बरोबर 9.77 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. g बरोबर 9.77 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. g चे SI एकक मीटर प्रति सेकंदाचा वर्ग म्हणजे त्वरणाचे एकक आहे. हे त्वरण m व r वर अवलंबून असल्याने ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते व वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर अवलंबून नसते. g च्या मूल्यात होणारे बदल, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणचे मूल्य समान नसते. याचे कारण पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोल नसून तो ध्रुवांजवळ थोडा चपटा तर विषुववृत्तावर थोडा फुगीर आहे.
अर्थात पृथ्वीची त्रिज्या ध्रुवाजवळ थोडी कमी तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूंचं पृथ्वीच्या केंद्रापासूनचं अंतर त्या त्या स्थानानुसार बदलत असतं. जी चे मूल्य ध्रुवावर सर्वात जास्त म्हणजेच 9.832 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग आहे व ते विषुववृत्ताकडे जाताना कमी कमी होत जाते. विषुववृत्तावर जी चे मूल्य सर्वात कमी म्हणजेच 9.78 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग आहे. जी च्या मूल्यात होणारे बदल उंचीनुसार बदल पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर वाढत जाते व जी चे मूल्य कमी होत जाते. मात्र वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्याने जी मधील होणारा बदल अल्प असतो. तथापि आपण जेव्हा एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा विचार करतो तेव्हा उंचीमुळे होणारा जी मधील बदल विचारात घ्यावा लागतो. काही विशिष्ट उंचीसाठी जी चे मूल्यात होणारे बदल या ठिकाणी पुढील तक्त्यात दर्शवलेले आहेत. स्थान, पृथ्वीचा पृष्ठभाग, सरासरी. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंची 0 किलोमीटरवर जी चं मूल्य आहे 9.81 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. स्थान माउंट एव्हरेस्ट, पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची आहे 8.8 किलोमीटर, त्या ठिकाणचं जी चं मूल्य आहे 9.8 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची पृथ्वीपासून अंतर आहे 36.6 किलोमीटर, जी चं मूल्य आहे 9.77 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. अंतराळ यानाची कक्षा पृथ्वीपासून उंची 400 किलोमीटर, जी चं मूल्य आहे अंतराळ यानावरचं 8.7 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. दळणवळण उपग्रहाची कक्षा, सॅटेलाइटची कक्षा 35,700 किलोमीटर पृथ्वीपासून दूर, त्यावरचं जी चं मूल्य आहे 0.225 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. जीच्या मूल्यात होणारे बदल जे आहे ते खोलीनुसार पृथ्वीच्या आत जात असताना देखील जी चं मूल्य बदलत राहतं. येथे पृथ्वी केंद्राच्या जवळ गेल्यामुळे वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भाग कमी होतो. याचा परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार जी चं मूल्य कमी होत जातं. प्रत्येक ग्रह व उपग्रह यांचं वस्तुमान व त्रिज्या भिन्न असल्याने त्यांच्या पृष्ठभागावरील जी चे मूल्य वेगवेगळे असते. चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 असते. वस्तुमान आणि वजन. वस्तुमान कोणत्याही वस्तूचं वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. याचे SI एकक किलोग्राम आहे. वस्तुमान ही अदिश राशी आहे. याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते. दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील त्याचे मूल्य बदलत नाही. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. म्हणजे वस्तुमान जितके जास्त तितकेच जडत्व जास्त. वस्तुमान वजन एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते, त्या बलाला वजन असे म्हणतात. m वस्तुमान असलेल्या वस्तूवरील पृथ्वीचं गुरुत्वीय बल F. वजन W बरोबर F बरोबर mg. जी चे मूल्य G बरोबर gm भागिले r चा वर्ग. वजन हे बल असल्याने त्याचे SI एकक न्यूटन आहे. वजन हे बल असल्याने ती एक सदिश राशी आहे. या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते. जी चे मूल्य सगळीकडे सारखेच नसल्यामुळे वस्तूचे वजन स्थानाप्रमाणे बदलते, पण तिचे वस्तुमान मात्र सर्व स्थानावर एक समान असते.
या ठिकाणी पहा, एखाद्या वस्तूचं वस्तुमान जर 120 किलोग्राम असेल तर त्याचं वजन 200 न्यूटन भरते. आता यावर एक उदाहरण आपण सोडूया. जर एका व्यक्तीचं वजन पृथ्वीवर 750 न्यूटन असेल तर चंद्रावर तिचे वजन किती असेल? चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 1/81 पट आहे व चंद्राची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 1/3.7 पट आहे. म्हणजे चंद्र लहान आहे. दिलेली माहिती, व्यक्तीचे पृथ्वीवरील वजन 750 न्यूटन, पृथ्वीचे वस्तुमान ME व चंद्राचे वस्तुमान MM मानूया. पृथ्वीच्या व चंद्राच्या वस्तुमानाचं गुणोत्तर मास ऑफ अर्थ, E म्हणजे अर्थ आणि M म्हणजे मून, ME/MM बरोबर 81. पृथ्वीचे RE व चंद्राच्या RM त्रिज्यांचे गुणोत्तर RE/RM बरोबर 3.7. समजा त्या व्यक्तीचे वस्तुमान M किलोग्राम आहे तर वस्तूवरील वजन बरोबर mg होईल. mg बरोबर 750 न्यूटन दिले आहे. mg बरोबर mgme छेद re चा वर्ग, कारण g बरोबर gm छेद r चा वर्ग आपणास माहित आहेच. 750 बरोबर mgme छेद re चा वर्ग, m बरोबर 750 re चा वर्ग छेद gme. तिरकस गुणाकार करून त्या व्यक्तीचं चंद्रावरील वजन बरोबर mgm छेद rm चा वर्ग. यातील m ची किंमत ठेवून व्यक्तीचं चंद्रावरील वजन बरोबर 750 re चा वर्ग छेद gme गुणिले gmm छेद rm चा वर्ग. 750 गुणिले re चा वर्ग छेद rm चा वर्ग गुणिले mm छेद me बरोबर 750 गुणिले 3.7 चा वर्ग गुणिले 1/81 बरोबर 126.8 न्यूटन. म्हणजे चंद्रावरती त्या व्यक्तीचं वजन कमी भरेल. चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजनाच्या जवळजवळ 1/6 आहे. चंद्रावरील त्वरण हे पृथ्वीवरील त्वरणाच्या 1/6 असते. मुक्त पतन समजून घेण्यासाठी एक साधा प्रयोग करूया. एक लहान दगड हातात धरा. आपण हातात धरलेल्या दगडावर पृथ्वीचं गुरुत्वीय बल प्रयुक्त होत आहेच, परंतु आपल्या हाताने विरुद्ध दिशेने लावलेले बल त्याला संतुलित करत आहे व तो दगड स्थिर आहे. आपण हातातून दगड सोडून दिल्यावर दगडावर केवळ गुरुत्वीय बल प्रयुक्त होते व त्याच्या